नमस्कार. एबीपी माझाच्या मुद्द्याचं बोला या विशेष कार्यक्रमामध्ये मी विशाल पाटील आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. पंचगंगेच्या नदी तीरावरती वसलेला, त्याचबरोबर करवीर निवासिनी अंबाबाईच्या आशीर्वादानं आणि अस्तित्वानं पावन झालेली ही भूमी म्हणजेच कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ. मात्र या ठिकाणी तांबड्या मातीमध्ये असलेले पैलवान तर आपण आजपर्यंत पाहिलेलेच आहेत. मात्र या ठिकाणच्या निवडणुका देखील पैलवानांच्या आखाड्याशिवाय वेगळ्या नसतात हे सांगायची गरज नाहीये. आज सर्वपक्षीय नेते या लोकसभा मतदारसंघातल्या आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत. कोल्हापूरचा जर आपण विचार केला तर ऊस उत्पादन असेल, दूध उत्पादन असेल, शेती करणारा रांगडा शेतकरी या ठिकाणी पाहायला मिळतो. मात्र त्यांचं आजपर्यंत भलं करण्यामध्ये सत्ताधाऱ्यांना यश आलेलं आहे का? लोकसभा मतदारसंघाचे नेमके महत्वाचे प्रश्न कुठले आहेत हे सगळं जाणून घेण्याचा आज आपण प्रयत्न करणार आहोत. आणि आजची खरं तर सुरुवात आपल्याला करावी लागेल, कारण या ठिकाणी दोन खासदार आहेत. राज्यसभेचे असलेले धनंजय जे असतील किंवा दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळतात संजय मंडलिक. एका बाजूला पक्षातून ते निवडून तर आले, मात्र त्यानंतर झालेलं सत्तांतर याचा किती फरक इथल्या लोकसभा मतदारसंघामध्ये पडलेला आहे. ताई, मला आपल्यापासून सुरुवात करायची आहे. संजय मंडलिक निवडून तर आले तुमच्याकडून, मात्र त्यानंतर झालेलं पक्षांतर, त्यामुळे या ठिकाणचं गणित किती बदललं? आतापर्यंत कोल्हापुरात आम्ही एक शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना निवडून आणलं. खरं चिन्ह कुठलं होतं आणि आता त्या कुठल्या चिन्हावर निवडणूक लढणार हे महत्वाचं आहे. आणि हे चुकीचं त्यांनी पूर्णपणे केलेलं आहे. आणि जनतेचा तर विकास त्यांनी काही केलेला नाहीये किंवा कुठलाच विकास त्यांनी आतापर्यंत केलेला नाहीये. विकास झाला नाही असं म्हणत असताना देखील मात्र आज ते सत्तांतर झाल्यानंतर शिंदे गटाकडे येतात. काय शिंदे गट त्यांच्याकडे जातो का? मी आपल्याकडे येतो. आपण ताई म्हटल्या की कोणत्या चिन्हावर आले ते धनुष्यबाण चिन्हावर आले. आणि मूळ शिवसेना जी निवडणूक आयोगानं मान्यता दिली, ती विधानसभेच्या अध्यक्षांनी मान्यता दिली आणि जी जनतेनं देखील मान्यता दिली, कारण त्यानंतर ग्रामपंचायत झाल्या किंवा बाकीच्या ज्या निवडणुका झाल्या त्या ज्या पक्षाला, धनुष्यबाण पक्षाला आणि सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पाठीमागे जनता आहे हे यावेळी सिद्ध झालेलं आहे. त्यामुळं धनुष्यबाण किंवा मूळ शिवसेना आणि संजय मंडलिक तिथंच आहेत. आता म्हटलं तर आपण हा गट आज यांना विचार करण्याची पाळी आहे, कारण यांचं तिकीट राहत नाही आणि काँग्रेसचा उमेदवार येतोय. बरं, पण आज आपल्याला अशा प्रकारचं सत्तांतर का करावं लागलं? सगळे आयात केलेले जे आहेत ते सत्ताधारी झाले. मला काही ऐकू आले. बरं, मला एक सांगा, सगळे सत्तेमध्ये येत असताना राज्याचं समीकरण जे ते भाजपला का बदलावं असं वाटलं? बदलाव का वाटलं असून जनतेच्या सोयीसाठी भाजपने बदललेला आहे. जनतेची सोय झाली का? मात्र अशा प्रकारे ज्या वेळेला बदल होताना दिसतात, खरोखर जनतेची सोय झाली अशा प्रकारच्या राजकारणानं? कोल्हापूर शहरामध्ये सर्व पक्षीय लोकांनी मी एवढंच प्रश्न विचारतो, कोल्हापूरचा विकास झालाय काय आणि तो विकास कुठल्या लोकप्रतिनिधी कुठे केला दाखवा. गेली 15 महिने कोल्हापूरमध्ये विविध प्रकारचे बोर्ड लागले गेलेत. एवढा निधी आणला, तेवढा निधी आणला, उद्घाटन केली गेलीत, पण ते विकास कुठं आहे? 100 कोटीच्या रस्त्यांचा विकास कुठं आहे जरा दाखवा. 14 वर्ष झाली, गेली 14 वर्ष झाली क्रीडा संकुल पूर्ण विना झाले. 2 पालकमंत्र्यांनी लोकार्पण केलं, पण ते क्रीडा संकुल पूर्ण होत नाही. जर कोल्हापुरी क्रीडा नगरी असेल तर क्रीडा विभागासाठी लोकप्रतिनिधी काय केले सांगा. विद्यमान खासदार आता असणाऱ्या लोकांना कुठं कुठं भेटतात तेही सांगावं. विद्यमान खासदार कुठे? मी आपल्याकडे प्रश्न घेऊन येणार आहे, मात्र कोल्हापूरकरांचे प्रश्न सुटले. विद्यमान खासदारांना मी म्हणतोय, एकनाथ शिंदे साहेबांनी विद्यमान खासदारांना तिकीट द्यावं. तिथं महाविकास आघाडीचा 50% विजय फिक्स आहे. विशाल सर, संजय मंडलिक पडणार म्हणजे पडणार. एक मिनिट, आमच्या मित्रांनी सांगितलं की चिन्ह आमच्याकडे, पक्ष आमच्याकडे, पण आम्हाला ते मान्य नाही. आम्ही निवडणूक आयोगाच्या निकाली न्यायालयात गेलो आणि चिन्ह आमचं आणि पक्ष पण आमचाच आहे. ज्या माणसाला स्वतःच्या मुलग्याला जिल्हा परिषदेला निवडून देता येत नाही, ज्या माणसाला स्वतःच्या पोरग्याला गोकुळला निवडून देता येत नाही, त्या माणसाला आमच्या उद्धव साहेबांनी आणि बाळासाहेबांनी सांगितलं इथनं खासदार पाहिजे. आम्ही शब्द दिलता, दगड दिला तरी निवडून आणलं. आम्ही दगडाला निवडून दिलं. ज्याला स्वतःच्या पोरग्याला निवडून यायची लायकी नाही त्याला खासदार केले. 2,70,000 निवडून आणलाय, 3 लाखांना पाडल्याशिवाय का बसणार नाही शिवसेना. मात्र इथलं जे राजकारण होतं त्यामध्ये महत्वाचा मुद्दा होता की सतेज पाटील यांनी त्यांना पूर्णपणे निवडून दिलं, मात्र आज त्यांना निवडून दिल्याचा पस्तावा काँग्रेसला होतोय. महाविकास आघाडी या ठिकाणी सक्षमपणे लढत आहे आणि कुठल्याही ज्योतिषाला ही सांगायची गरज नाही की संजय मंडलिकांच्या बद्दल आता जे शिवसेनेच्या लोकांनी मत व्यक्त केलं की आमचा विजय हा 50% संजय मंडलिकांच्या विरोधात, आमचा विजय हा निश्चित आहे. आमच्याकडे सक्षम उमेदवार आहेत. सतेज पाटलांनी ज्या वेळेला निवडून दिलेलं होतं, मात्र त्याचा पस्तावा आज होतोय का? थेट मला सांग. सतेज पाटलांनी निवडून दिलं, कोल्हापूरची जनता
त्यांना आता गाडल्याशिवाय राहणार नाही का, तर त्यावेळेला निवडून देण्यामध्ये काँग्रेसचा आणि सतेज पाटलांचीच भूमिका निर्णायक होती आणि गद्दारांना आता थारा देणार नाही. गद्दारांना थारा. हे बघा, भाजपवाले आता जे म्हणतात की 70 वर्षात 80 वर्षात काँग्रेसनं काही केलं नाही. 2014च्या निवडणुकीपर्यंत कोणी कपडे वापरत नव्हते, कोणी गॉगल वापरत नव्हते, कोणी कॉम्प्युटर वापरत नव्हते, कोणी मोबाईल वापरत नव्हतं. मग 14 नंतर यांनी वापरायला सुरू झालं का, असा विषय एक आहे. आणि दुसरी गोष्ट, नेहरूंचं आणि गांधींचं नाव घेतल्याशिवाय भाजपचं राजकारणच सुरू होत नाही सकाळपासून, हा विषय आहे. बरोबर, आपण त्यांच्याकडे जाऊयात. मात्र आपला मला एक विचारायचं आहे की कोल्हापूरवासियांचे अनेक प्रश्न आहेत, म्हणजे शेतकरी असतील, दूध उत्पादन असेल, या संदर्भातला तरी कुठला विकास या ठिकाणी पाहायला मिळतो का? कारण मी येताना अनेक बोर्ड्स बघितले की 25 कोटींचा निधी, मात्र खरोखर रस्ते सुधार होणार आहे? 25 कोटी पुऱ्यात कोल्हापूरकरांसाठी? गेले 20-25 वर्षापासून कोल्हापूरकरांची अनावस्था आहे तशी आहे, रस्त्याचे प्रॉब्लेम आहेत तसे आहेत. सरकारमध्ये येणारं कुठलंही, मगासपासून विषय चालू होता मूळ शिवसेनेचा, मला आव्हान करायचं आहे मूळ शिवसेनेला, ज्यांच्याकडे आता धनुष्यबाणाचं चिन्ह आहे. तुम्ही मॅनिफेस्टो काढला होता, जाहीरनामा काढला होता, त्याच्यामध्ये तुम्ही सांगितलं होतं जर 300 युनिटसाठी 30% आम्ही सबसिडी देऊ. सरकार संपत आलं पण मूळ शिवसेना अजून पण तोंडावर गप्प बसून आहे, हे चुकीचं आहे. गप्प का आहात? आणि एका बाजूला गद्दारीचा आरोप आपल्यावरती होतोय, गद्दारांना गाडल्याशिवाय राहणार नाही असं कोल्हापूरकर म्हणतात. या सगळ्या गोष्टींचा म्हणजे जे जाहीर केलं होतं ते उद्धव साहेबांनी केलं होतं आणि ते पूर्ण करताना दिसत नव्हते, म्हणून तर फारकत घेऊन शिवसेना आम्ही पण सत्तांतर झाल्यावरती कुठे काय बदलताना दिसत? आता जे म्हटलेत की गद्दारांना गाडल्याशिवाय राहणार नाही, तर गद्दार कोण? मूळ शिवसेना तर आमची आहे, आणि जे काँग्रेस राष्ट्रवादीवर गेले ते गद्दार. त्यांनी फारकत घेतली, हिंदुत्वाशी फारकत. शिवसेनेनं आपला अजेंडा सोडून दिला आणि गद्दारी खऱ्या अर्थाने दाखवली. महाराष्ट्रात ज्यांना शिव्या दिल्या शिवसेनेनं पूर्वी काँग्रेसला, राष्ट्रवादीला शिव्या दिल्या, तेच त्यांच्याबरोबर गळ्यात घालून गेले. मग गद्दार कोण हे तुम्ही सांगा. खरं तर काँग्रेसच्या विरोधी पक्षाच्या सगळ्यांची डिपॉझिट जप्त होणार आहे. आता विरोधी पक्षात नेतेच राहिले नाहीत. ज्योती उठतोय महाविकास आघाडीचा, ज्योती उठतोय भाजपमध्ये प्रवेश करतोय. पण नरेंद्र मोदींच्या माध्यमातून देशभर जो विकास झालेला आहे, विकास कशाला म्हणायचं, अर्थव्यवस्थेमध्ये 11व्या स्थानावर असणार देश आज 5व्या स्थानावर आलेला आहे. या देशामध्ये रोज 40 किलोमीटरचे हायवे होतात. या देशातले कोल्हापूरच्या रस्त्यांची अवस्था तर वाईट आहे. मगाशी आमच्या मित्राने सांगितलं की कोल्हापूरचा कोणता विकास झालाय, त्याने जरा नीट सकाळी लवकर उठून फेरी मारावी कोल्हापूर शहरामध्ये. पूर्वीचं जे आपलं विमानतळ होतं आज आंतरराष्ट्रीय दर्जाचं विमानतळ झालं, त्यासाठी 274 कोटी हे मोदी सरकारनं दिले. आज आपण बघितला तर जे 504 रेल्वेचं सुशोभीकरण सुरू आहे, त्यामध्ये कोल्हापूरच्या रेल्वेसाठी 45 कोटी रुपये मोदी सरकारनं दिलेले आहेत, त्याचं सुशोभीकरण सुरू आहे. त्याबरोबरच गेली 54 वर्ष या ठिकाणी कोल्हापूर आणि मुंबईला जोडणारी महालक्ष्मी एक्सप्रेस होती, 54 वर्ष अतिशय वाईट अवस्थेत होती, उंदरं फिरत होती तिथं. या ठिकाणी आता नवीन ट्रेन या ठिकाणी नव्या रुपयात आले आणि येणाऱ्या मार्च मध्ये नवीन वंदे भारत एक्सप्रेस या कोल्हापूर, नवीन वंदे भारत एक्सप्रेस आल्याने खरोखर शहरात काही बदल होताना दिसत? काहीच बदल होत नाही. हद्दवाढ वगैरे म्हणतायत, आता किती वर्ष हद्दवाढ करतात हे एवढे हे येऊन गेले खासदार वगैरे. महिला सुरक्षित आहेत का आत्ताच्या या आपल्या राज्यात म्हणा किंवा आपल्या अख्ख्या ह्याच्यात महिला नाही आहेत सुरक्षित? बरं, प्रगती केल्याचा पाडा वाचून दाखव. नाही, प्रगती करणारे सगळ्यांनी ऐका की कोल्हापूर जिल्ह्यात सर्व पक्षीयांच्याकडे जे त्यांच्याकडे कार्यकर्ते आहेत, मतदार आहेत, त्यामध्ये दूध उत्पादकांची संख्या ही लाखो नाही 3 लाख लोकांची दररोज 2 कोटी रुपयाची नुकसान होत्या. इथला खासदार असेल, इथला विद्यमान कुठला लोकप्रतिनिधी असेल, आमदार असेल, एकानेही ह्या शेतकऱ्यांची बाजू घेतलेली नाही. दूध संघाची बाजू घेऊन आज त्या शेतकऱ्यांच्या ही हिताचं, त्यांच्या पोटाला चार म्हणजे त्यांची लूट होणारी थांबणार. बरं, पण कोल्हापूर शहराचा विचार नाही नुसता. कोल्हापूर या ठिकाणी आतापर्यंत एक चित्र आहे की खासदार आम्हाला कंदील लावून शोधायला लागताय, असं ज्या वेळेला आसपासची जनता म्हणते, त्याचं खरं कारण काय? कारण एकच आहे की सध्या या लोकांनी ज्यावेळी आम्हाला सांगितलं आणि त्यांचे विधान जे आहे ते आता शोधायला लागतंय, म्हणून उमेदवार हा भाजपचा शिवसेनेचा बदलावा लागतोय. शिवसेना जे आमच्याकडे नव्हती, आम्ही दिलेले जे उमेदवार होते हे पडले. आम्ही संजय मंडलिकला सुद्धा मदत केली, पण त्यांनी ते दुसरीकडे गेले, त्यांना आवडलं फार त्यांना. त्यामुळे आम्ही म्हणतो जो विधान करायचं आहे सर जाता शांत. आता थांबा. हे बघा, यांनी विमानतळाचा जो मुद्दा काढलेला आहे साहेब,
1936 साली छत्रपती राजाराम महाराजांनी स्वतःची जमीन देऊन हे विमानतळ सुरू केलं. कैलासवासी दिग्विजय खानविलकरांनी त्यांना आकार देण्याचा प्रयत्न केला. काँग्रेस सरकार असताना बऱ्यापैकी निधी देऊन विमान उतरत होतं. मध्यंतरीच्या काळात बंद झालं आणि मोदींनी काय पदरचे पैसे दिलेले नाहीत. आमच्यासारखी माणसं टॅक्स भरतात आणि त्या टॅक्स मधला हा विकास होतोय. कोट्यावधी रुपये जीएसटी मधनं येतात. ह्यांच्या काय बाचा पैसा नाही आहे. हा आमच्या जनतेचा, आमच्या टॅक्स मधला पैसा आहे आणि दिला म्हणजे काय उपकार. पण मला तुम्हाला एक थेट प्रश्न, एक मिनिट मला एक थेट प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे. बाचा पैसा होता तो पण जनतेचा. त्यावरच मी तुम्हाला प्रश्न विचारतोय. एका बाजूला भाजप मोठे दावे करताना दिसते, मात्र भाजपनं केलेला जो सर्वे त्यामध्ये संजय मंडलिक निवडून येणार नाही म्हणून भाजपला ही जागा हवी आहे. उमेदवार वरती उमेदवार जो ठरवत असतोय हा आमचे केंद्र आणि राज्य सर्वे बद्दल भारतीय जनता पार्टीनं कोल्हापूरच्या 10च्या 10 विधानसभेमध्ये आपला ताकदीचा उमेदवार म्हणा किंवा ताकदीची बूथ रचना केलेली आहे. त्या जोरावर भारतीय जनता पार्टी कोल्हापूर लोकसभेची जागा मागा लागल्या. आणि बरं, पण मला एक सांगा, भाजपनं जो सर्वे केला त्या सर्वेमध्ये संजय मंडलिक यांना पसंती नाहीये, त्यामुळे भाजपसाठी हा मतदारसंघ सोडणार का? हे मुळात अतिशय चुकीचं आहे. कोणताही सर्वे झालेला नाही. भाजपनं केला. अहो कोण म्हणतंय? अहो नाही, कुठलाही सर्वे झालेला नाही. आणि शिवसेना शिंदे, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे संजय मंडलिक हे मोठ्या फरकानं निवडून येणार म्हणून त्यांच्याकडे उमेदवार नाही. आता ते म्हणतात आमचे उमेदवार उसने घेतले आणि ते छत्रपतींना आता साखड घालायला लागलेले आहेत. त्यांचे नेते शरद पवार येऊन जातात, बाकीचे नेते. आमचा पक्ष गट आहे, आम्हाला काय कुणाची दुसऱ्याची आवश्यकता नाही. तुमच्या पक्षात माणसं शिल्लक राहिलेली नाहीत. आता ज्या छत्रपतींचा ह्या उमेदवार म्हणून उल्लेख करतात त्या छत्रपतींना सगळे पक्ष समान त्यांना मानतात. त्यांच्यासाठी त्यांच्या प्रत्येकाच्या मनात छत्रपतींच्या बद्दल आदर आहे. एक मी माहिती सांगू इच्छितो. कोल्हापूर जिल्ह्यात 18 लाख लोकांनी शासकीय योजनेचा लाभ घेतलेला आहे. लाभार्थी 18 लाख झालेले आहेत. आणि आता आर.के. पवार हे साहेब आहेत. 18 लाख लाभार्थ्यांना काय मिळालं? 18 लाख लाभार्थ्यांना काय मिळालं? काही मिळालेलं नाही. 18 लाख लाभार्थ्यांना फक्त गाजर मिळाला आणि मुख्यमंत्र्यांबरोबर एक फोटो काढायला मिळाला. त्याच्या पलीकडे काही मिळालेलं नाही. आम्हाला जाहीर आवाहन करायचं आहे, इथं आलेल्या प्रत्येक व्यक्तीला 2 कोटी रोजगार देतो म्हणले होते. ह्यातल्या कुणाला लागलाय काय? नाही लागलेला. अजून एक आव्हान, आयुष्यमान भारत मध्ये 5 लाखापर्यंत मोफत उपचार असं ते दावा करतात. मोदीजी मन की बात मध्ये चर्चा करतात. आज माझं चॅलेंज आहे, कोल्हापूरमध्ये एक व्यक्ती दाखवा ज्याला 5 लाखाचा लाभ मिळालेला आहे. हे सगळे हे बघा, एक मिनिट हे बघा, लाभार्थ्यांना कुठल्याही प्रकारचा लाभ मिळाला नाही, हे खरंय का? त्यांनी सांगितलेले 5 लाखाची सुद्धा मदत झाली. कोरोनामध्ये लस सगळ्यांना फ्री मध्ये देण्यात आलेली आहे. परत बेटी योजना आहे, भरपूर योजना आहेत. त्यांचं 5 लाखाची सुद्धा मदत मिळालेली आहे. भरपूर जणांना आम्ही मदत केलेली आहे. आयुष्यमान भारत आणि महात्मा फुले ज्योतिबा योजनेतनं जे गरजू रुग्ण आहेत अशा लोकांची आणि मुख्यमंत्री सहायता निधी म्हणून अशा लोकांना बरेच हजार मिळतात का नाहीत विचारा त्यांना. शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट पैसे मिळतात, ते लाभार्थी आहेत. शेतकऱ्यांच्या खात्यावरती 2-2 हजार रुपये जात आहेत का? आणि ते 2 हजार रुपये मिळताना दिसतात का? त्यांच्याकडनं कोणालाच मदत मिळालेली नाही. शेतकऱ्यांच्या खात्यावर जे काही 2,000 रुपये जात आहेत, हा जरी मुद्दा बरोबर असेल तरी सुद्धा सर्व पक्षाच्या जुन्या सर्व आमदार खासदारांनी कोल्हापूरच्या आणि जिल्ह्याच्या विकासासाठी काही केलेलं नाही आहे. हे सत्य आहे. कोल्हापूरचा महाल अंबाबाईचा विकास आराखडा इतका वर्ष रेंगाळलेला आहे. कोल्हापुरातले फ्लायओव्हर झालेले नाहीत, रस्ते झालेले नाहीत. उद्योग व्यवसायासाठी जे काही क्लस्टर, फ्लायओव्हर आणि त्याच्यासाठी आंदोलनं करावी लागतात का? रस्त्यावरती उतरावं लागतं. माणसाला कोल्हापुरामधल्या ज्या खासदार आहेत त्या खासदारला आम्ही ठरलंय ह्या टॅगलाईन मधून सगळ्या काँग्रेसवाल्यांनी निवडून दिले. भाजपचा कुठला उमेदवार नाही आहे. आणि कोल्हापुरात कुठलीच प्रगती झालेली नाही आहे. कोल्हापुरात कुठलीही प्रगती झालेली नाही. ऐका, ही जी लोक मोदी म्हणायला लागल्यात, ओ ऐका की कोल्हापुरातलं चंद्रकांत दादा पाटलांना कोथरूडला पळवून लावणारे हेच आहेत. ह्या भाजपच्या लोकांनी चंद्रकांत दादासारखं नेतृत्व कोल्हापुरातनं पळवून कोथरूडला पाठवून दिलं. चंद्रकांत दादांसारखं नेतृत्व कोल्हापुरातून का पुण्याला हलवावं लागलं होतं? का चंद्रकांत दादांना पुण्याला जायला लागलं? हे बघा, चंद्रकांत दादांसारखा मंत्री या महाराष्ट्रातून कुठेही निवडून येण्याची क्षमता आहे.
पदवीधर मतदारसंघातून 5 विधानसभा मतदारसंघ येतात, तिथं दादा निवडून आले. आज कुठलाही नेत्याची क्षमता असू शकते काय की चंद्रकांत दादांची क्षमता आहे, म्हणून भारतीय जनता पार्टीने त्यांना महाराष्ट्रात कुठेही उभा केलं तरी ते 100% निवडून येणार. दादा हे संघटनात्मक काम करणारे आहेत. त्यांना जी पक्ष दादांना जे पक्ष जबाबदारी देतो ते दादा पार पडत असतात. दादांना चॅलेंज दिलं होतं, तुम्ही लोकांच्या निवडून या. कोल्हापूर नवा पुण्यात जाऊन दादा निवडून आलेत. दादाने क्षमता दाखवल्या आणि आर.के. पवार राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आहेत, ते म्हटले संजय मंडलिकला मदत केली. संजय मंडलिक युतीचे उमेदवार होते, म्हणजे त्यांनी गद्दारी केली. गद्दारी तुम्ही केली, गद्दार तुम्ही. हे बघा, आता यांच्याकडे या भाजपकडे एकही विकासाचा मुद्दा नाही आणि विकासाचा मुद्दा नसल्या कारणाने श्रीराम माझं बोलतो. मला एक सांगा, हे मगाच्या एक मिनिट, या दोन्ही खासदारांनी किंवा भाजपनं सत्ता मिळवत असताना सुद्धा विकास केला म्हणून सांगितलं. आम्ही एकच मुद्द्याचं बोलतो, भाजप जर 400 पार झाला असेल तर भाजपमध्ये एकनिष्ठ महेश जाधवांसारखा उमेदवार नाही का? महेश जाधवांनी उत्तर द्यावायचं. जर भारतीय जनता पक्षाने एवढा विकास केला आहे तर त्यांना काँग्रेसमधली, शिवसेनेमधली, राष्ट्रवादीची माणसं कशासाठी लागतात? अर्थव्यवस्थेवर बोला, अर्थव्यवस्थेवर बोला, जीडी वर बोला, बाकीचे अनेक प्रश्न त्यावर बोला, मुद्द्यावर बोला. हो, बाकीच्या विषयावर दंग कशाला करता? वायफळ चर्चा नकोय कोल्हापूरकरांना, मुद्द्याचं. आजचे दिन आलेत का? 2 कोटी लोकांना रोजगार मिळाला का? सर्वसामान्यांच्या महागाईवर सर्वसामान्य लोकसभेत कसा गोंधळ करतायत, तोच गोंधळ इथं चाललाय. असा गोंधळ करू नये. बरं, आता हा खरोखर निवडणुकांचा जुमला होता आणि जुमल्यानंतर आज सत्तांतराचा जुमला आहे का? आहे नक्की 100%. कुणाला रोजगार मिळालेला नाही. इथून पुढे नुसतं बघत राहायचं. अहो, दुसऱ्यांना खोके म्हणणारे हे सगळे बोके आहेत. कंटेनर मधले पैसे सप्लाय करतात आणि आम्हाला खोके म्हणतात. हेच मुद्रा योजनेअंतर्गत कितीतरी युवकांना रोजगार मिळालेला आहे. अण्णाभाऊ आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून कितीतरी त्यांचं म्हणणं आहे, मुद्रा योजनेअंतर्गत अनेकांना अनेक गोष्टी मिळाल्या. आता मला एक सांगा, महाविकास आघाडीचा नेता तरी ठरलेला आहे का? म्हणजे जागा 1 आणि उमेदवार 3, कसं काय? महाविकास आघाडी तिन्ही पक्ष सक्षम आहेत आणि चांगलंच नेतृत्व देतील आणि 100% तो उमेदवार निवडून सुद्धा येणार आहे. पण मला जे लोकसभेचा विषय म्हणून सांगतो, मोदी जर म्हणतात विकास केला तर विकास केला. जर जनता जर एवढ्या चांगल्या प्रमाणात समृद्ध झाली तर 80 कोटी लोकांना आज आपण धान्य का वाटतोय? गरीब केलं का त्या लोकांना? हे बघा, मुळात कोल्हापूरचा जो प्रश्न आहे, मग तो रस्त्यात असेल, पर्यटन वाढीत असेल किंवा पंचगंगा प्रदूषणाचा असेल, हद्दवाढीचा असेल, त्याच्याबद्दल कोणच बोलत नाही. गेले कित्येक वर्षे आम्ही हा प्रश्न मांडतो, याच्यावर आंदोलन करून आमच्यावर गुन्हे दाखल आहेत. 20 वर्षे आम्ही कोर्टाच्या पायऱ्या झिजवतो, पण मूळ मुद्दा सोडून नको त्या गोष्टींवरती चर्चा होतीये. मला सांगा, आता सत्ताधाऱ्यांसाठी प्रश्नांची एक आखी यादी घेऊन या ठिकाणी युवक आलेले आहेत. काय तुमचे प्रश्न आहेत? आता माझा एक प्रश्न आहे, मोदींनी महागाई कमी केली का? प्रत्येकाच्या खात्यावर 15 लाख रुपये आले का? काळे धन परत आणणार होते ते आणले का? प्रत्येक वर्षी 2 करोड रोजगार जो मिळणार होता तो मिळाला का? प्रभू रामानं आणलं. प्रभू राम कुठे गेलेले होते? प्रभू राम इथंच आहेत, त्यांना आणलं. पण नीरव मोदीला का आणलं नाही? विजय मल्ल्याला का आणलं नाही? महेश बोक्षीला का आणलं नाही? हे सुद्धा त्यांनी सांगावं. त्यानंतर अनेक मुद्दे आहेत माझे. प्रश्नांची उत्तर आपण थेट घेणार आहोत. ही यादी घेऊन मी आता सत्ताधाऱ्यांकडे जाणार आहे आणि सत्ताधाऱ्यांसाठी इतके प्रश्न आहे, याची उत्तरं कोण देणार? साहेबीमध्ये आज रस्ते नाहीत कोल्हापुरात. 15 वर्ष कोल्हापूरची सत्ता बंटी पाटील आणि त्यांचे बगल बच्चे भोगत आहेत. हा विचार आहे. बंटी पाटील यांची सत्ता असताना देखील रस्ते तुमच्यामुळे खराब आहेत असं त्यांचं म्हणणं. साहेब, हे एक लक्षात चंद्रकांत पाटलांना म्हटलेले खड्डे दाखवा आणि पैसे मिळवा, बक्षीस मिळवा. ते कुठे गेले? हे बघा, यांना खोटं बोल पण रेटून बोल ही पद्धत त्यांची आहे. बंटी साहेब पालकमंत्री असताना सगळे खड्डे मुजले होते. परवा त्यांनी सांगितलं होतं की एकही खड्डा राहणार नाही. बंटी पाटलांनी गेले 40 वर्षाचा थेट पाईपलाईनचा प्रश्न मार्गी लावलाय. त्यासाठी त्यांनी आमदारकी पणाला लावली आणि बंटी साहेबच या मुद्दा असा आहे की गॅसचा मुद्दा आहे. 450 रुपयाला जर महागाई त्यावेळी असेल, आता तो गॅस 900 रुपयाला मिळतो, ते त्यांना महागाई दिसत नाही का?
यांची यावेळीची घोषणा या राज्यातली आहे अबकी बार गोळीबार सरकार. या राज्यातली कायदा सुव्यवस्था अक्षरशः राज्यातली कायदा सुव्यवस्था जी आहे ती आता बारगळलेली पाहायला मिळते का, तर दुसरीकडे दिलेल्या प्रश्नांची उत्तर आता कोण देणार आहे, प्रश्न उपस्थित झालेले होते. 12 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्षाला 6,000 रुपये जमा होतात. 50 कोटी महिलांच्या खात्यावर बचत गटाच्या माध्यमातून 500 रुपये जमा होतात. 25 कोटी जनता गरिबीतून मध्यम वर्गात आलेली आहे. ही सरकारी आकडेवारी आहे. याबरोबर भ्रष्टाचार हे म्हणतात नोटाबंदी करून सगळा भ्रष्टाचाराचा बाहेर केलेला आहे. एकही मंत्र्याच्या वर मोदींच्या नोटाबंदीचा फायदा झाला का, मी या मुद्द्यावरती आपल्याकडे येतोय. एक मिनिट नोटाबंदीचा फायदा म्हणण्यापेक्षा माझं एकच म्हणणं असं आहे, सगळ्यांना सांगणं आहे. आता आम आदमी पार्टीच्या माणसानं विचारलं, माझं त्यांना डायरेक्ट म्हणणं आहे, दुसऱ्याला नीतिमत्ता शिकवण्यापेक्षा स्वतःची नीतिमत्ता कुठं आहे. मनीष सिसोदिया आज जेलमध्ये, दिल्लीमध्ये मद्याचा महापूर आला त्यावेळी मनीष सिसोदिया कुठे होता, त्यावेळी अरविंद केजरीवालची नीतिमत्ता कुठे गेलेली. बरोबर आहे, सर्व प्रश्नांची उत्तरं. मात्र नोटाबंदीचा फायदा झाला का की त्यामुळे जास्ती नुकसान झालं. आज ते सत्तेत होते, आज हे सत्तेमध्ये आहे. मात्र कोल्हापुरांचे प्रश्न सोडवण्यामध्ये कोणत्याही पार्टीला यश आलं नाही. बोल कोणत्याही पातळीवर यश आलेलं नाहीये. कोल्हापुरात ज्या ज्या सुविधा आल्या पाहिजेत, कोल्हापूरच्या पार्टीला कुठलाही प्रश्न सोडण्यात यात यश आलं नाही. त्याचं कारण असं आहे, भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी एक सन्मान्य महेश जाधव साहेब आहेत ना, मुश्रीफ साहेबांच्यावर कारवाई करा म्हणून ते गेले होते आणि त्यांना आज त्यांनी पालकमंत्री केले. एक तरुण म्हणून सांगतो, इथला बल्क ड्रग पार्क असेल, वेदांता बॉक्सकर असेल, सगळे उद्योग गुजरातला गेले. आज माझी मित्र मैत्रिणी MSc MBA करून त्यांना 7-8 हजार पगारावर नोकरी करायला लागत्या. 2-2 लाख रुपये आम्ही फी भरतोय आणि 10-15 हजारावर नोकरी करणं कसं परवडणार आहे. योजना ज्या काढल्यात त्या फसव्या योजना आहेत. कारण मी स्वतः DY पाटीलला वगैरे सगळ्या हॉस्पिटलला जाऊन बघितले. फसव्या योजना झाल्या. कोल्हापूरकर फसवले गेले का, कोल्हापूरकर फसवले गेले का? बघा, तीन महिन्यामध्ये 2,000 रुपये खात्यावर घालतात, मात्र खताचे रेट एक्झॅक्ट डबल झालेत. DF 918 अरबी समुद्रातला शिवस्मारक करणार होते, धनगर समाजाला आरक्षण देणार होते. शेतकऱ्यांच्या संदर्भात ते बोलले. एक मिनिट, येत्या काळामध्ये खरोखर तुमच्याकडे उमेदवार आहेत का आणि कोल्हापूर वासियांना आश्वस्त करता का? अगदी थोडं. आता पहिलं तर आमचे विद्यमान खासदार हे आमचे उमेदवार आहेत, परंतु त्यांच्याकडे उमेदवार नसल्यामुळं छत्रपतींच्या दारात जातात राष्ट्रीय नेते आणि वेगवेगळ्या ठिकाणी. मुद्दा लक्षात, कोल्हापूर वासियांचे अनेक मुद्दे असल्याचं पाहायला मिळतं. मात्र या मुद्द्यांचे प्रश्नांचे उत्तर देणारा येत्या काळातला उमेदवार नेमका कोण असेल, हा कोल्हापूरकर वासियांनी विचारलेला प्रश्न आहे. जर यावेळेला सगळे राजकीय मंडळी पाहत असतील तर येत्या काळातली निवडणूक कोल्हापूर वासीय कुणाच्या बाजूने आहेत, कोणाच्या विरोधात आहे. कारण या ठिकाणी जातीपातीचं राजकारण चालत नाही, तर कोल्हापूर वासीय खूप सुजाण आहेत आणि ते त्यालाच मतदान करतात ज्या बाजूला ते भावनिकही आवाहन करताना दिसतात. तर आजच्या मुद्द्याचं बोला विशेष कार्यक्रमामध्ये वेळ झालेली इथं थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका ABP माझा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.